पुसदचा मानबिंदू श्री दीपक भाऊ आसेगावकर यांना सारेगामा कलारत्न पुरस्काराने गौरव. पुसदच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारी अभिमाना घडली आहे. साहित्य, संस्कृती आणि समाजसेवेचा समृद्ध वारसा जपत समाजाला दिशा देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले श्री दीपक भाऊ आसेगावकर यांना सारेगामा कल्चरल ग्रुपतर्फे दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा सारेगामा कलागौरव कलारत्न पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले आहे. पुणे येथील सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक बालगंधर्व रंगमंदिरात हा भव्य आणि दिमागदार सोहळा पार पडला. 20 एप्रिल 2026 रोजी पुण्यातील डेक्कन परिसरातील बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित या विशेष कार्यक्रमाला महाराष्ट्रातील विविध भागातून कला, साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. नागपूर, पुणे, मुंबई आणि दिल्ली या ठिकाणी कार्यरत असलेल्या सारेगामा कल्चरल ग्रुपच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा हा पुरस्कार अत्यंत मानाचा मानला जातो. राज्यभरातील निवडक आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारासाठी निवडले जाते आणि यंदा त्या मानाच्या यादीत श्री दीपक भाऊ आसेगावकर यांचे नाव अभिमानाने समाविष्ट झाले. श्री आसेगावकर यांची ओळख केवळ एक लेखक म्हणून मर्यादित नसून ते समाजातील वास्तव, वेदना आणि प्रश्न प्रभावीपणे मांडणारे एक संवेदनशील विचारवंत म्हणून ओळखले जातात. त्यांच्या लेखणीतून नेहमीच सामाजिक बांधिलकी, संस्कार, नैतिक मूल्ये आणि सकारात्मक परिवर्तनाचा संदेश दिला जातो. त्यांच्या साहित्यामध्ये सामान्य माणसाच्या भावना, संघर्ष आणि आशा-अपेक्षा यांचे जिवंत चित्रण दिसून येते. शब्दांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीवर विश्वास ठेवणाऱ्या या व्यक्तिमत्वाने आपल्या कार्यातून समाजजागृतीचे मोठे काम उभे केले आहे. समाजसेवा हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असून समाजातील दुर्लक्षित, वंचित आणि गरजू घटकांसाठी ते नेहमीच पुढाकार घेत असतात. स्वतःच्या वेळेचा आणि संसाधनांचा विचार न करता लोकांच्या मदतीसाठी धावून जाण्याची त्यांची वृत्ती अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. माणुसकी हाच खरा धर्म हा विचार त्यांनी केवळ शब्दांत नाही तर कृतीतून जगासमोर मांडला आहे. या सन्मान सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी श्री दीपक भाऊ आसेगावकर यांच्या कार्याचे कौतुक करताना त्यांच्या निस्वार्थ सेवाभावी वृत्तीचा विशेष उल्लेख केला. आसेगावकर यांच्यासारख्या समर्पित आणि निस्वार्थी व्यक्तिमत्वाचा सन्मान होणे म्हणजे समाजाने आपल्या कर्तव्याची पूर्तता केल्यासारखे आहे, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले. या पुरस्कारामुळे केवळ श्री आसेगावकर यांचाच नव्हे तर संपूर्ण पुसद शहराचा आणि यवतमाळ जिल्ह्याचा गौरव उंचावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल पुसद परिसरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून सर्व स्तरांतून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यावेळी बोलताना श्री दीपक भाऊ आसेगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना नमूद केली की हा पुरस्कार माझ्या एकट्याचा नसून माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि माझ्या कार्यात साथ देणाऱ्या समस्त पुसदकरांचा आहे. त्यांच्या विश्वासामुळेच मी हे कार्य करू शकलो. पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत असून त्यांच्या कार्यातून समाजाला अशीच प्रेरणा मिळत राहो हीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ब्युरो रिपोर्ट, वेद न्यूज, पुसद.